हाय हॅलो आणि नमस्कार. मी शिवम बोरकर, गुरुजी कोचिंग या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं बघा की सायमल्टेनियस इक्वेशन कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात, ज्याच्यामध्ये बघा आपण दोन मेथड बघितल्या होत्या. फर्स्ट मेथड म्हणजे काय आपली इलिमिनेशन मेथड आणि सेकंड म्हणजे काय त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन मेथड. चला तर याच टॉपिकवर आधारित बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे बोर्ड मध्ये आपल्याला कशा पद्धतीने क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत आणि आपण ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी सॉल्व्ह करायला पाहिजेत, जेणेकरून त्या ठिकाणी आपला स्कोर कसा आला पाहिजे, चांगला आला पाहिजे. तर या ठिकाणी बघा की फर्स्ट क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला काय दिलेले, दोन इक्वेशन दिलेले आहेत, जे काय करायचे आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे. जर याला काय देणार बघा, हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट आणि हे झालं त्या ठिकाणी बघा आपलं इक्वेशन सेकंड. मग आता काय करायचं, या ठिकाणी बघा y चे कोइफिशियंट सेम आहेत आणि अपोजिट साइन आहेत, म्हणून या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करावी लागेल. मग या ठिकाणी काय लिहिणार, ऍड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. मग या ठिकाणी जर ऍड केली तर बघा काय मिळणार, x प्लस वाय इज इक्वल टू 4, हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर बघा 2x मायनस वाय इज इक्वल टू 2, हे झालं बघा इक्वेशन सेकंड. दोन्हीची जर ऍडिशन केली तर या ठिकाणी बघा काय येणार, 1x प्लस 2x किती मिळणार, 3x प्लस वाय मायनस वाय काय होणार, कॅन्सल. त्यानंतर 4 अधिक 2 किती होणार, 6. त्यानंतर बघा 3 मल्टिप्लाय तिकडे केल्याच्या नंतर काय होणार, डिवाइड. मग या ठिकाणी बघा काय येणार, x इज इक्वल टू 6 डिवाइडेड बाय 3, आन्सर काय मिळणार आपल्याला 2. म्हणजे या ठिकाणी बघा x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 2. त्यानंतर बघा आलेली व्हॅल्यू कोणत्या तरी इक्वेशन मध्ये काय करावं लागेल आपल्याला, पुट करावं लागेल. मग या ठिकाणी काय करणार, पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन फर्स्ट. तर बघा काय मिळणार आपल्याला, x च्या जागी जर 2 लिहिले तर या ठिकाणी काय येणार बघा, 2 प्लस वाय इज इक्वल टू 4, प्लस 2 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, मायनस 2. तर y इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, 4 मायनस 2 दॅट इज किती मिळणार आपल्याला 2. मग या ठिकाणी सोल्युशन काय आलं बघा, 2,2. मग या ठिकाणी काय लिहिणार बघा, x, y इज इक्वल टू 2,2 इज सोल्युशन ऑफ गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन. आणि याला आपण क्रॉस चेक सुद्धा करू शकतो, दोन्ही व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, इक्वेशन मध्ये पुट करू शकतो, दोन्ही इक्वेशन मध्ये. आणि जर त्याला त्या सॅटिस्फाय करत असतील त्याचा अर्थ असा होतो की आपला आन्सर त्या ठिकाणी काय बरोबर आहे. आणि मॅथ मध्ये जर तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर तुम्हाला स्वतःहून त्या ठिकाणी काय करावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागणार आहे. स्वतः पेन आणि पेपर हाती घेतल्याशिवाय तुमचं मॅथ त्या ठिकाणी इम्प्रूव्ह होत नाही. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन ज्यामध्ये बघा आपल्याला बघायचंय की याच्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला काय दिलेली इक्वेशन आहेत. तर यामध्ये बघा वायचे कोइफिशियंट सेम आहेत पण त्यांचे साइन त्या ठिकाणी काय अपोजिट. म्हणजे या ठिकाणी काय +1 आहे तर या ठिकाणी काय -1 आहे. परत याला देणार इक्वेशन फर्स्ट, याला देणार इक्वेशन सेकंड, दोन्ही इक्वेशनची काय करणार ऍडिशन. या ठिकाणी लिहिणार ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग या ठिकाणी काय येणार बघा, x प्लस वाय इज इक्वल टू 6, हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर x मायनस वाय इज इक्वल टू 4, हे झालं आपलं इक्वेशन सेकंड. दोन्हीची जर ऍडिशन केली तर x प्लस x काय मिळणार आपल्याला, 2x प्लस वाय मायनस वाय त्या ठिकाणी काय होणार कॅन्सल. आणि 6 प्लस 4 त्या ठिकाणी काय होणार 10. त्यानंतर 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. मग x इज इक्वल टू 10 डिवाइडेड बाय 2, आन्सर काय मिळणार 5. आलेली व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशन मध्ये काय करू शकतो आपण, पुट करू शकतो. जसं या इक्वेशन मध्ये आपण काय करणार, पुट करणार. मग या ठिकाणी लिहिणार पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन फर्स्ट. तर बघा काय मिळणार, या ठिकाणी जर आपण x च्या जागी 5 पुट केले तर 5 प्लस वाय इज इक्वल टू 6, प्लस 5 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार मायनस. मग या ठिकाणी काय मिळणार, y इज इक्वल टू 6 मायनस 5 किती मिळणार आपल्याला 1. मग सोल्युशन काय मिळालं आपल्याला, 5,1 इज सोल्युशन ऑफ गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन. मग या ठिकाणी लिहिणार x, y इज इक्वल टू 5,1 इज सोल्युशन ऑफ गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन. नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन ज्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेले, जर हे दोन्ही इक्वेशन बघत असणार, हे झालं इक्वेशन फर्स्ट, हे झालं इक्वेशन सेकंड. आणि बघा जुलै 19 मध्ये आपल्याला 2 मार्क्स साठी विचारलेले. याला काय करायला सांगितलं आपल्याला, सॉल्व म्हणजे काय x आणि y ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय करायची, फाइंड करायची. जर दोन्ही इक्वेशन जर तुम्ही ऑब्झर्व करत असणार तर वरच्या इक्वेशन मध्ये बघा x चा कोइफिशियंट आणि खालच्या इक्वेशन मध्ये y चा कोइफिशियंट सेम आहे. परत फर्स्ट इक्वेशन मध्ये y चा कोइफिशियंट 3 आहे आणि खालच्या इक्वेशन मध्ये बघा x चा कोइफिशियंट त्या ठिकाणी काय 3 आहे. तर अशा पद्धतीचे जर प्रॉब्लेम असतील तर पहिले काय करावं लागेल, दोन्ही इक्वेशनची ऍडिशन.
नंतर दोन्ही इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन आणि जे पण दोन नवीन इक्वेशन मिळतील त्याला काय करावं लागलं आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करावं लागणार आहे. तर बघा या ठिकाणी काय करणार ऍड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. तर बघा काय येणार 4x प्लस 3y इज इक्वल्स टू 11 हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर बघा 3x प्लस 4y इज इक्वल्स टू 10 हे झालं बघा त्या ठिकाणी आपलं सेकंड इक्वेशन. जर ऍडिशन केली तर बघा या ठिकाणी काय होणार 4x प्लस 3x काय होणार 7x 3y प्लस 4y काय होणार 7y आणि 11 आणि 10 त्या ठिकाणी किती होणार 21. जर आता तुम्ही याला जर ऑब्झर्व करत असाल तर प्रत्येक नंबर डिव्हिजिबल आहे कितीनं 7 न. म्हणून या ठिकाणी काय करणार डिवाइड बाय 7. मग या ठिकाणी काय येणार बघा x प्लस y आणि 21 ला जर 7 न भागलं तर कितीचा भाग जाणार त्या ठिकाणी 3चा. हे मिळालं आपल्याला नवीन इक्वेशन नंबर 3. याच पद्धतीने आपल्याला काय करायची बघा सबस्ट्रॅक्शन करायची आहे. मग या ठिकाणी काय लिहिणार आपण सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट मधून आपण काय करताय सबस्ट्रॅक्ट करताय. मग या ठिकाणी काय लिहिणार बघा 4x प्लस 3y इज इक्वल्स टू 11 हे झालं फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर 3x प्लस 4y इज इक्वल्स टू त्या ठिकाणी 10 हे झालं सेकंड इक्वेशन. सबस्ट्रॅक्शन करायची म्हणजे काय जे सेकंड इक्वेशन आहे त्याचे साइन त्या ठिकाणी काय करायचे चेंज करायचे. मग या ठिकाणी प्लसचं काय होणार मायनस, परत या ठिकाणी मायनस, या ठिकाणी पण काय होणार मायनस. त्यानंतर 4x मायनस 3x त्या ठिकाणी काय मिळणार आपल्याला प्लस x. 3y मायनस 4y त्या ठिकाणी काय मिळणार मायनस 1y. त्यानंतर 11 मायनस 10 त्या ठिकाणी काय मिळणार आपल्याला प्लस 1. तर याला बघा इक्वेशन देणार आपण 4. आता काय करावं लागेल हे जे दोन नवीन इक्वेशन आली याला परत आपल्याला काय करावं लागेल सायमल्टेनियसली सॉल्व्ह करावं लागेल. मग या ठिकाणी आपण लिहिणार ऍड इक्वेशन 3 अँड 4. तर बघा आपल्याला काय मिळणार जर ऍड केलं तर बघा काय x प्लस y त्या ठिकाणी काय इज इक्वल्स टू 3 आहे हे झालं आपलं इक्वेशन थर्ड. त्यानंतर बघा x मायनस y इज इक्वल्स टू काय 1 आहे. x मायनस y इज इक्वल्स टू 1 हे झालं बघा आपलं इक्वेशन 4. दोन्हीची आपण ऍडिशन करताय. x प्लस x त्या ठिकाणी काय ते 2x प्लस y मायनस y काय होणार कॅन्सल. 3 आणि 1 किती होणार 4. त्यानंतर 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर डिवाइड या ठिकाणी काय मिळणार x इज इक्वल्स टू 4 डिवायडेड बाय 2 आन्सर काय येणार 2. आलेली व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये आपण काय करू शकतो पुट करू शकतो. जर याच्यामध्ये जर आपण ती व्हॅल्यू पुट केली तर आपलं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी काय होते एक्सटेंड होते वाढते. तर आपल्याला 2 मार्क्स साठीच विचारलं म्हणून आपण काय करणार कमीत कमी स्टेप मध्ये त्या ठिकाणी काय करणार या क्वेश्चनला अटेम्प्ट करणार. तर बघा काय करणार पुट x इज इक्वल्स टू 2 इन इक्वेशन थर्ड. तर बघा काय येणार 2 प्लस y इज इक्वल्स टू 3 प्लस 2 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार मायनस 2 म्हणजे y इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळणार 3 मायनस 2 आन्सर काय मिळणार त्या ठिकाणी 1. तर या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल x ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय मिळाली आपल्याला 2 आणि y ची व्हॅल्यू काय मिळाली 1. मग त्या ठिकाणी लिहावं लागेल x, y इज इक्वल्स टू 2, 1 इज अ सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. नेक्स्ट बघा आता जो पुढचा क्वेश्चन आहे बघा त्यामध्ये आधीचे जेवढे क्वेश्चन होते त्याच्यामध्ये काय होतं कोणाचे तरी कोएफिशियंट सेम होते अपोजिट साइन असतील तरी चालते. मात्र या ठिकाणी बघा आता आपल्याला जर y ला इलिमिनेट करायचं असेल तर त्या ठिकाणी बघा इथं y चा कोएफिशियंट किती 1 आहे या ठिकाणी किती -2 आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 आणता येतात. त्यासाठी काय करावं लागेल हे बघा हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट हे झालं आपलं इक्वेशन सेकंड. म्हणजे आपल्याला फर्स्ट इक्वेशनला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल 2 न मल्टिप्लाय करावं लागेल जेणेकरून या ठिकाणी किती येतात +2 आपले येतात. मग या ठिकाणी लिहावं लागेल आपल्याला मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2 न काय करते आपण मल्टिप्लाय 2 इंटू x काय होणार 2x प्लस 2y आणि 3 दोन्ही किती होणार 6. प्रत्येक नंबरला प्रत्येक या टर्मला आपण काय केलं कितीनं मल्टिप्लाय केलं 2 न. मग या ठिकाणी 2x 2y आणि 3 दोन्ही किती होतात 6. आता काय करायचं बघा हे जे सेकंड आणि थर्ड इक्वेशन आहे याला परत सायमल्टेनियसली काय करायचं सॉल्व. तर या ठिकाणी बघा -2 आहेत इथं किती येतं +2 दोन्ही इक्वेशनची काय करावं लागेल ऍडिशन. मग या ठिकाणी करणार ऍड इक्वेशन सेकंड अँड इक्वेशन त्या ठिकाणी काय येणार थर्ड. जर ऍड केलं तर बघा काय येणार 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 4 हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. त्यानंतर बघा थर्ड इक्वेशन काय 2x प्लस 2y इज इक्वल्स टू 6 हे झालं आपलं थर्ड इक्वेशन. तर या ठिकाणी दोन्हीची आपण ऍडिशन करत आहे 3x प्लस 2x त्यानंतर किती होतात बघा 5x मायनस 2y प्लस 2y काय होणार कॅन्सल. 4 आणि अधिक 6 किती होणार त्या ठिकाणी 10.
5 मल्टिप्लाय तिकडे केल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. मग या ठिकाणी बघा काय मिळणार आपल्याला x इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 5 कितीचा भाग जाणार 2चा. आलेली व्हॅल्यू कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करा. आपण काय करणार इक्वेशन 1 मध्ये काय करणार पुट करणार, कारण काय कॅल्क्युलेशन कमी स्टेप मध्ये होऊन जाते. मग या ठिकाणी काय करणार पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन फर्स्ट. तर बघा काय मिळणार 2 प्लस y इज इक्वल टू 3, 2 प्लस y इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू प्लस 2 तिकडे गेल्याच्या नंतर बघा काय होणार 3 मायनस 2 आपल्याला काय मिळणार 1. मग या ठिकाणी सोल्युशन काय मिळालं बघा 2,1 इज सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. मग या ठिकाणी लिहिणार x, y इज इक्वल टू 2,1 इज सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. तर अशा पद्धतीने जर आपण बोर्ड मध्ये लिहिलं तर त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप जर लिहिलं तर आपलं त्या ठिकाणी काय होते रिप्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीने होते. तर अशा पद्धतीनेच आपण लिहायला पाहिजे. नेक्स्ट बघा आजच्या टॉपिक मधला शेवटचा क्वेश्चन आहे बघा. या पद्धतीनं आपल्याला काय विचारलेलं या क्वेश्चन मध्ये बघा x प्लस वाय आणि काय विचारलेलं x मायनस वाय. तर बघू शकता या पद्धतीनं. तर अशा स्टेप मध्ये काय करायचं, अशा वेळेस काय करायचं, दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करायची, दोन्ही इक्वेशनची काय करायची सबट्रॅक्शन. याला देणार इक्वेशन नंबर फर्स्ट, याला देणार इक्वेशन सेकंड. पहिले काय करणार आपण दोन्ही इक्वेशनची ऍडिशन. बर ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. तर बघा काय येणार 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर बघा 57x मायनस 49y इज इक्वल टू 252 याला देणार इक्वेशन नंबर सेकंड. दोन्हीची जर ऍडिशन केली 49 अधिक 57 किती होणार 106x. त्यानंतर वजा 57 वजा 49 वजा 106y आणि या ठिकाणी जर दोन्हीची ऍडिशन केली तर या ठिकाणी बघा काय येणार 4 2 4 किती होणार 424. त्यानंतर या इक्वेशन मध्ये बघा प्रत्येक नंबर डिव्हिजिबल आहे बघा 106 न. मग या ठिकाणी काय करणार डिवाइड बाय 106. जर डिवाइड केलं तर काय मिळणार बघा या ठिकाणी येणार 106 डिवाइडेड बाय 106 काय मिळणार 1x मायनस 1y इज इक्वल टू या ठिकाणी जर भाग दिला आपण तर कितीचा भाग जाणार त्या ठिकाणी बघा 4चा. याला देणार बघा त्या ठिकाणी इक्वेशन नंबर थर्ड. तर आपल्याला ही व्हॅल्यू विचारलेली, एक व्हॅल्यू आपण काय केली फाइंड केली. आता याच पद्धतीने दोन्ही इक्वेशनची काय करायची सबट्रॅक्शन. आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळणार x प्लस y ची. मग या ठिकाणी काय करणार बघा सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट. तर काय येणार बघा 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर बघा 57x मायनस 49y इज इक्वल टू 252 हे झालं इक्वेशन सेकंड. सबट्रॅक्शन म्हणजे सेकंड इक्वेशनचे साइन चेंज. या ठिकाणी प्लसचं काय होणार मायनस, मायनसचं काय होणार प्लस, त्यानंतर बघा प्लसचं काय होणार मायनस. 49 वजा 57 किती होणार वजा 8x वजा 57 अधिक 49 परत या ठिकाणी वजा 8y इज इक्वल टू जर दोन्हीची सबट्रॅक्शन केली तर त्या ठिकाणी किती होणार वजा 80. त्यानंतर या ठिकाणी बघा प्रत्येक नंबर डिव्हिजिबल बाय 8 न, पण या ठिकाणी आपण -8 न डिवाइड करणार. मायनस न डिवाइड केलं म्हणजे त्याच ठिकाणी अपोजिट साइन तयार होतील. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कोणाची मिळेल x प्लस y ची. म्हणून या ठिकाणी काय करणार डिवाइड बाय -8 काय मिळणार मग या ठिकाणी -8 डिवाइडेड बाय -8 काय मिळणार आपल्याला प्लस x. या ठिकाणी सुद्धा काय मिळणार प्लस y आणि -80 डिवाइडेड बाय -8 आपल्याला काय मिळणार 3. हे झालं बघा आपलं इक्वेशन फोर्थ. आणि आपल्याला ह्याच व्हॅल्यू त्या ठिकाणी काय करायला सांगितलं होतं फाइंड करायला सांगितलं होतं. अतिशय सोपं असं त्या ठिकाणी काय बघा हे क्वेश्चन आहेत. याला अतिशय चांगल्या पद्धतीने आपण काय करू शकतो रिप्रेझेंट सुद्धा करू शकतो. तर या ठिकाणी आपण बघा काय बघितले की बोर्ड मध्ये आपल्याला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात आणि आपण त्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी रिप्रेझेंट करायला पाहिजे स्टेप बाय स्टेप, जेणेकरून त्या ठिकाणी आपला स्कोर चांगला येण्याची दाट शक्यता असते. तर आजच्या व्हिडिओला या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या जवळ मित्रमंडळींना काय करा शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.